रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमधनं आज आपण अशा अभिनेत्रीसोबत गप्पा मारणार आहोत जिनी आपली ओळख फॅन्ड्री, सैराट, न्यूड, झुंड आणि आता लापता लेडीज सारख्या फिल्ममधनं करून दिली आहे. अर्थात तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण अभिनेत्री पलीकडच्या छाया कदम जाणून घेणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला तुमचं मनपूर्वक स्वागत आहे पॉडकास्टमध्ये. येस, थँक्यू. एका अभिनेत्रीच्या पलीकडे जर छाया कदम सांगायच्या असतील तर तुम्ही कोणत्या शब्दांमध्ये सांगणार? कशा आहेत छाया कदम? छाया कदम काय, प्रत्येकाच्या घरात एक असते ना, ताई, आई, अक्का. मला वाटतं तेवढी साधी व्यक्ती मी आहे असं मला वाटतं. एखाद्याला वाटू शकतं की अरे काय बोलते, कुठं बोलते, पण हा म्हणजे तशीच आहे. अभिनेत्री आणि सेटवरचं आणि ते दिसणं ते वेगळं असतं. पण मला वाटतं बाकी घरी असताना किंवा इतर माझ्या मित्र परिवाराबरोबर असताना मी आमच्यासारखीच एक साधी मुलगी आहे. अभिनिवडी खाण्याच्या बाबतीत विचारशील तर खाण्याची मला खूप आवड आहे आणि त्यातल्या त्यात नॉनव्हेज लवर आहे मी. बर, चिकन, मटन, मासे हादडायला भरपूर आवडतात. ओके. आधीपासून कबड्डी खेळायची तर जरा मला खेळायचं आहे. म्हणजे आता मी कबड्डी खेळत नाही, पण मग वॉकला जाणं वगैरे, वॉक एक माझा आवडता विषय आहे. मला माणसांमध्ये रमायला आवडतं खूप, म्हणजे खूपच. मग त्यांच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद लुटायला आवडतो. सो आता स्वतःसाठी असा वेळ काढता येतो? काय मॅनेज होतं सगळ्या गोष्टी? ठरवलं तर सगळ्या गोष्टी होतात तरी खरं तर. हा तर आणि स्वतःसाठी वेळ काढता आलाच पाहिजे. जर स्वतःसाठी आपण वेळ काढला ना तर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आयुष्यात आपण ठरवल्या आहेत, हे मला करायचंय, ते मला कमवायचंय ना, त्या सगळ्या सोप्या होतात जर आपण आपल्यासाठी वेळ काढला तर. आणि ते खूप महत्वाचं आहे. मग तो आपल्यासाठीचा वेळ प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. काहींना आपल्यासाठीचा वेळ म्हणजे आपल्या माणसांना द्यायचा वेळ आहे. काहींना आपल्यासाठीचा वेळ म्हणजे आता कुणाला वाचन आवडतं, कुणाला मग एक्सरसाइज म्हणा किंवा काय, पण तो स्वतःचा वेळ हा हक्काचा असायलाच पाहिजे. बरोबर. तर मग बाकीच्या गोष्टी अशा सगळ्या एनर्जी मिळते आपल्याला त्या गोष्टी. तुमचे प्लस पॉइंट काय सांगता येतील तुम्हाला आणि कुठली गोष्ट बदलली तर आणखीन चांगल्या छाया मॅडम होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? एवढ्या अनुभवानंतर मला वाटतं की जे काही माझ्यात आलंय ते कोणत्याच गोष्टीला हरून नाही जायचं. अच्छा. आणि मला एखादी गोष्ट आधी वाटलं की अरे हे थोडं अवघड आहे किंवा हे शक्य नाही असं जर कोणी जाणवून दिलं किंवा असं वाटलं सुरुवातीला मला, तर मग मी असं कसं शक्य नाहीये ते बघूया तर असं करून त्यात उडी मारते. क्या बात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की जे म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळवायची तर आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करतोच किंवा करायचा असतो, पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ना त्याच्यात खुश राहता आलं पाहिजे. मग ते म्हणजे मग ते करिअर म्हणा किंवा बाकी आपलं फायनान्शियल म्हणा किंवा काही, ते खुश राहता आलं पाहिजे. नक्कीच. पण आणि एखादी गोष्ट बदलली तर आणखीन चांगला फायदा होऊ शकतो, आणखीन छान पर्सनॅलिटी होईल असं वाटतं. तशा खूप गोष्टी आहेत रे, पण मी तेव्हा मान्य करत नाही आणि नंतर एकट्यामध्ये मला असं होतं की अरे नाही, आपलंच चुकलं होतं. कधी कधी खूप इमोशनली विचार करते, निर्णय घेते, तेवढं इमोशनल व्हायची गरज नसते असं वाटतं मला. कधी कधी खूप उगाच चिडचिड करते अरे मी, म्हणजे तेव्हा मला कळत नाही, नंतर लक्षात येतं यार नाही, समोर त्याचं चुकलं नव्हतं, माझं चुकलं होतं. मग परत त्याच्याशी बोललं जातं, त्या व्यक्तीशी नाही बोललं जात नाही. तेवढं आहे. आता मला एवढं लक्षात आलंय की एक म्हणजे जेव्हा चुकत नाही ना तेव्हा मग पुढे समोर कोणाचा एक बाप उभा असू दे, नाही माफी मागायची. पण जेव्हा स्वतःच चुकतंय ना तर मग समोर कितीही मानाने वयाने कितीही छोटी व्यक्ती असली ना तरी त्यांना सॉरी बोलावं. पण छाया कदम या जर आता अभिनय क्षेत्रामध्ये नसत्या तर आज आता काय काम करत असल्यास, कुठल्या क्षेत्रामध्ये असल्यास? बापरे, मी पण हा कधी कधी विचार करते आणि मित्रमैत्रिणींशी बोलत असते ना तेव्हा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रूपात मी दिसते. कारण की माझ्या हातात काहीच नव्हतं रे. माझं पुरेसं शिक्षण नव्हतं, मला घरून पाठिंबा नव्हता,
बरं माझं मी खूप उशिरा काम सुरू केलं, त्यामुळे असं काही करण्याचं ठरवलं की असं व्हायचं की अरे बापरे, जे जरा आपलं वय वाढलंच आहे असं व्हायचं. तर काही प्रश्न आहे, पण चॉईस कबड्डी खेळायचे. तर मी पुढे जाऊन म्हणजे पंचपरीक्षा वगैरे दिली असती, किंवा मला एक्सरसाइजची आवड होती तर एखादं जिम वगैरे चालू केलं असतं. ग्रेट. पण ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. नाही ते आहेत ना, आपल्याला फिल्म मध्ये जे मिळालेले रोल आहेत, जे आपण निभावलेले रोल आहेत, ते नेहमी थोडेसे वेगळे, थोडेसे ऑफबीट असतात. पण लापता लेडीज जरी आपण बघितलं ना, तरी सुद्धा त्यातला रोल जो तो प्रत्येकाच्या लक्षातच राहतो असा रोल आहे. आता खरं तर आहे ना, ते लेखकाचं आणि डिरेक्टरचं आहे की लेखकाला इतकं छान लिहावं असं वाटतं आणि डिरेक्टरला वाटतं की अरे हा रोल छाया कदमने करावा. आणि माझं म्हणशील तर मी कधीच लेंथला नाही महत्व दिलंय. तू माझं काम बघशील तर आधीच्या काही सिनेमांमध्ये मी एक सीन केलाय. पण येस, मला ते ऐकल्यावर किंवा वाचल्यावर असं इंटरेस्टिंग वाटलं तर मी करते. आणि ते कुठेतरी आवडतं हेच ना, की ते आपल्या जगण्याला भेटणारं असलं किंवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या त्यातलं काही असेल, आपल्या आजूबाजूच्या घडणार, तर मला मजा येते. कान्स फेस्टिवल मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या छायाताई कदम आज आपल्या सोबत होत्या. अभिनेत्री पलीकडच्या छाया कदम या पॉडकास्ट मधनं तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील अशी अपेक्षा आहे. भेटूयात पुढच्या पॉडकास्ट मध्ये. नमस्कार. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.